पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मल्लीनाथ शंकरराव गायकवाड यांनी सिडको प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। आपल्या जाहीर संकल्पनाम्यात त्यांनी प्रामुख्याने गृहनिर्माण, पुनर्विकास आणि नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली आहे। सिडकोच्या परवानगीने उभ्या राहिलेल्या बहुसदनिका आणि गाळे असलेल्या इमारतींना कोणताही दंड न आकारता नियमित करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे। नागरिकांच्या चुकीशिवाय वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवलेल्या या विषयामुळे हजारो कुटुंब अडचणीत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसंच गेली 7 ते 8 वर्ष बंद असलेल्या बंगलो टाईप भूखंडावरील सर्व परवानग्या तात्काळ सुरू करण्यासाठी सिडको प्रशासनाला भाग पाडणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला। याचबरोबर सोसायटी सभासद यादी अद्ययावत करताना कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रभागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव FSI सह परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे स्पष्ट आणि एकसंध पुनर्विकास धोरण निश्चित करून घेण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। विजन माझं असं आहे की माझे जे विषय आहेत बघा, प्रभाग 16 हा ससा सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा सर्व जाती धर्माचा संमिश्र असा प्रभाग आहे। बरोबर, इथे सुद्धा कॉमन जे रस्ते किंवा पाण्याचा प्रश्न सगळ्या पूर्ण महापालिका हद्दीत जे आहेत ते विषय आहेतच। त्यामुळे ते विषय सगळे मांडतात आणि मी पण निवेदन वगैरे दिलेली होती, त्यामुळे रस्त्याची कामं सुरू झाली होतात। महत्त्वाचा पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो अजून सिडको, बाकीच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या, पण पाणी पुरवठा योजना अजून सिडकोकडे आहे। मुळात ह्या 16 नंबर प्रभागामध्ये सगळे प्लॉट हे बंगलो प्लॉटसाठी रिझर्व होते, त्याच्यावर बहुमजली इमारती बांधल्या गेल्या त्या निरनिराळ्या कारणांमुळे। तर त्याच्यावर त्या बंगले होणार याच उद्देशाने पाण्याची कमी व्यासाची पाईपलाईन आहे। हे मूळ दुखणं तिथं आहे, इथे पाणी का कमी येतं तर तेव्हा, आणि तिथे 12, 14, 16 फ्लॅटचे म्हणजे बहुमजली इमारती झाल्यामुळे ते पाणी पुरवठा कमी दाबाने होतो। मुळात पाण्याच्या पाईपलाईन बदलणे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवणे ही माझी सोच आहे। आणि संपूर्ण पनवेल महापालिकेचा प्रश्न असला तरी प्रभाग 16मधून मी सुद्धा माझा लोक जाहीरनामा, वचननामा म्हणतात, मी संकल्पनामा म्हटलं की माझा संकल्प आहे की परिवहन सेवा म्हणजे बस सेवा महापालिकेची सुरू करून द्यावी। कारण परिवहन बस स्वतःची नसतानासुद्धा त्यांनी बस थांबे उभे केले महापालिकेने, प्रशासनाने मनमानीपणाने कारभार केलेला आहे। आणि जे 7-8 लाखात बस थांबा उभा राहायचं त्याला 27-28 लाख एका बस थांब्याची त्यांनी खर्च केलेले आहेत। हा सगळा विषय मी लोकांच्या समोर मांडणार आहे आणि लोकांना त्या व्यतिरिक्त हा बंगलो प्लॉटसाठी सिडकोने एक दंडाची अभय योजना सुरू केली होती, त्याला मी मुळात विरोध केला आणि दंड तो मागे घ्यायला सिडको प्रशासनाला मी हे पाडलं, म्हणजे प्रशासनाला भाग पाडलं। त्यामुळं ती दंड योजना आम्ही मागे घेऊ असं मला सहव्यवस्थापकीय संचालक साहेबांनी मला लिखित पत्र दिलेलं आहे की आम्ही बोर्डात त्या मीटिंगमध्ये ते मागे घेऊ। त्यामुळे हा जो विनाकारण दंड होता, म्हणजे सगळ्या परवानग्या सिडकोने दिल्या असताना या अनियमित ठरवून त्या नियमित करण्यासाठी, म्हणजे 12.5% कसं आहे की गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करा अशी मागणी आहे। इथे गरजेपोटी वगैरे बांधलेली नाही, सिडकोच्या परमिशननी बांधलेली घरं आहेत, तरीसुद्धा त्याला अनियमित ठरवून तुम्ही दंड जी लाखो रुपयांमध्ये येणारा होता तो दंड थांबवण्याचं काम मी आमच्या पनवेल उरण तालुका हाऊसिंग फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे। हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून मोठा एक मेळावा घेऊन 2 नोव्हेंबरला मी DAV शाळेमध्ये मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यातून लोकांसमोर हा प्रश्न मांडला। त्यामुळे लोकांनी आग्रह केला की तुम्ही यावेळेला निवडणुकीला उभे राहा आणि त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे सगळे प्रश्न सोडवणे, या व्यतिरिक्त त्या बंगलो प्लॉटचे नुसतं दंडाचं नाही, त्या 16पासून त्यांनी ट्रान्सफर वगैरे बंद ठेवलं होतं ते चालू करायला लावणं आणि विद्यमान आत्ताची जी यादी आहे सोसायट्यांकडे सभासदांची ती यादी त्यांनी रेग्युलर करावी, कुठलंही ट्रान्सफर चार्जेस न घेता, अशी माझी मागणी असणार आहे। या व्यतिरिक्त या सोसायट्या झाल्या परंतु कन्व्हेन्स झालेलं नाही आहे, कारण सिडकोनी काहीच काम करायचं नाही असं ठरवलं 16पासून। त्यामुळे कन्व्हेन्सचं काम थांबलेलं आहे। सोसायट्यांना कन्व्हेन्स करून देणं म्हणजे ज्या जमिनीवर, ज्या भूखंडावर सोसायटी उभी आहे, बिल्डिंग उभी आहे, ती जमिनीचा भाड्यापट्टा करार तो खाजगी नावाने आहे, ती सोसायटीच्या नावाने करून देणं। मेळावा घेतला तेव्हा लोकांमधूनच मागणी आली, माझ्या मनातही नव्हतं। गेल्या 25 वर्षापासून मी सोसायटी फील्डमध्ये काम करतो, 2000 सालापासून, परंतु कधी निवडणुकीला स्वतः उभं राहायचं, निरनिराळ्या पक्षात असताना निरनिराळ्या उमेदवारांचा प्रचार केला असेल, पण मी स्वतः उभं राहायचं कधी मनात आलेलंही नव्हतं। परंतु यावेळेला लोकांनी आग्रह केल्यामुळे आणि
सरतेशेवटी लोकांना न्याय मिळवून द्यायचा. त्यात निरनिराळे नवीन मुद्दे पण आहेत माझे, की बाबा एक सुसज्ज असं अत्याधुनिक साहित्यासकट पाळणाघर सुरू करणं, ज्येष्ठ नागरिकांना दिवसभरासाठी ठेवण्यासाठी त्यांचं आधार केंद्र म्हणजे करणं, असे सुद्धा महापालिका हद्दीतले बरोबरच या सोसायट्यांच्या म्हणजे सहकार खात्याच्या विभागाशी संबंधित हे सगळे प्रश्न सोडवणे. आणखीन त्याहून माझं एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मी एकटाच उमेदवार असा असेल की जो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी भ्रष्टाचार करणार नाही, मी कुठलाही ठेका घेणार नाही महापालिकेच्या निवडून आलो तर, आणि भ्रष्टाचार जर दिसत असेल तर तो मी चव्हाट्यावर आणेन. आणि मी त्यात जर दिसलो तर शासनमान्य पत्रकारांकडून माझ्यावर गुन्हे दाखल करायला सुद्धा माझी हरकत नाही, असं लिहून देणारा 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर कदाचित मी एकटाच उमेदवार असेल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे लोकांचा मला पाठिंबा मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा जे महायुतीचा मी 16D मधून उभा आहे, 16D मध्ये जे उमेदवार महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, दोन्ही उमेदवार हे परप्रांतीय आहेत. आणि आपला मराठी माणूस म्हणून मीच एकटा उमेदवार तिथे असल्यामुळे माझ्या विजयाची मला 100% खात्री आहे. आणि प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असा आहे, आता तो सगळ्यांनी उचलला, खूप उशिरा उचलला. मी सगळ्यात सुरुवातीला आता नाव घेणार नाही पण सांगितलं होतं एका विद्यमान त्यावेळच्या आमदाराला, जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स 20मध्ये अशी बातमी आली की प्रॉपर्टी टॅक्स महापालिका झाल्या तारखेपासून आम्ही लावणार 16पासून, तर त्याच वेळेला सांगितलं होतं विरोध करायचा. परंतु ग्रामपंचायतमध्ये सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स असते. मालमत्ता कर हा फक्त वर्ग महापालिकेला असतो त्या पद्धतीने लावला गेलेला आहे, म्हणून विरोध हा होतो आहे. तर ड वर्ग म्हणजे सुधारित त्याची दुरुस्ती करावी आणि कमी करून तो टॅक्स लावावा ही मागणी माझीसुद्धा असणार आहे. आणि या मागणीच्या बाबतीतसुद्धा मी सभागृहात निश्चितपणाने मांडेन. आणि प्रॉपर्टी टॅक्स हा एक महापालिकेचा उत्पन्नाचा स्रोत आहे. आणि आता तो मी ह्यात घेतला का नाही, तर या निरनिळ्या आत्ता जी त्यांनी शास्ती माफीची योजना वगैरे राबवली, या सगळ्यांच्या कोर्ट कचेऱ्या झाल्या, सगळ्या राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी आंदोलन करूनसुद्धा माझ्या अंदाजाने 75 ते 80% लोकांनी कर भरलेला आहे आता. त्यामुळे त्या मुद्द्यात फार असा जोर राहिला. फक्त नव्याने आता महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्याचा अभ्यास करून तो पुढील काळात कमी कसा करता येईल, कारण त्याचा मूळ उत्पन्नाचं स्रोत महापालिकेचं हे मालमत्ता कर असतं. त्यामुळे माफ करा वगैरेच्या ह्याच्यात माझं काही फारसं त्याचा विश्वास नाही आणि तो माफ होईल असं काही नाही आहे, मग महापालिका तोट्यात येईल. त्यामुळे ती फेर रचना करून पुन्हा तो कमी कसा येईल, कमीत कमी लोकांना कसा भरता येईल. आणि सिडकोने जे डबल चार्जेस जे म्हणतात ते सिडकोला आम्ही 2022पर्यंत तिथलं सेवा शुल्क भरलेलं आहे. त्यामुळे तोही भरला आणि हेही लावला, असं त्याला 2 हेड म्हणतात. तो सिडकोचा मालमत्ता कर नव्हता, तो सेवा शुल्क होतं, सेवा देत होत्या, त्याच्या अगेन्स्ट होत्या. तो त्यांनी 22पासून बंद केलेला आहे. मेजर समस्यासुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, पार्किंग आहे. त्या व्यतिरिक्त ज्या चेन स्नॅचिंगच्या घटना आत्ता जरी कमी वाटत असल्या तरी मध्ये खूप होत्या. त्यामुळं मेन चौकामध्ये CCTV कॅमेरेसुद्धा लावले जावेत. आणि तरुणांसाठी जे राजीव गांधी मैदान आहे तिथे जॉगिंग ट्रॅक किंवा वृद्ध लोकांना फिरण्यासाठी सकाळचं मॉर्निंग वॉकसाठी पॅसेज बनवणे, ह्यासुद्धा गोष्टी त्याच्यात मी हळूहळू मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेला मी एवढंच आव्हान, मतदारांना सगळ्यांना, मतदार बंधू भगिनींनो, सरसलामत तो पगडी 50 असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरावर जे सिडकोद्वारा संकट आलेलं आहे, हे रस्ते, लाईट, पाणी हे सगळं होत राहणार आहे. परंतु आपल्या घरावर जे सिडकोनी हा जो जिजिया कर टाईप कर लावलेला आहे आणि दरवेळेला ट्रान्सफर चार्जेस, त्यामुळे ट्रान्सफर चार्जेस म्हणजे भाडेपट्टा करारांनी दिलेली ही जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करा, म्हणजे खाजगी स्वरूपात म्हणजे वैयक्तिक ह्याच्यानी द्या, ती माल म्हणजे फ्री होल्ड करून द्या, म्हणजे त्या पूर्ण सोसायटीच्या नावाने त्या जमिनी हस्तांतरित करा, ही प्रमुख मागणी मी करणार आहे. त्यामुळे जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की या सर्व लोकांच्या हिताच्या गोष्टींची मागणीचा पाठपुरावा मी करणार आहे. त्यामुळे तुम्ही येत्या 15 तारखेला माझं जे चिन्ह आहे छत्री, या छत्रीच्या 3 नंबरवर माझ्या 16D मध्ये 3 नंबरवर माझं नाव आहे. पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की 1 आणि 2वर जरी राजकीय पक्षाचे, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी ते दोन्ही उमेदवार परप्रांतीय आहेत. आपला मराठी माणूस, तुमच्या जिव्हाळ्याचा, तुमचे प्रश्न जाणणारा असा मी एकटाच आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला माझ्या छत्री 3 नंबरवर अनुक्रमांक 3वर असणाऱ्या
क्षत्रिय चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी कराल ही खात्रीच आहे. तरीसुद्धा मी विनंती करतोय की इथे बटन दाबून तुम्ही मला विजयी करा. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.